तर नमस्कार मंडळी, मी मयूर विडेवकर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। आज आम्ही चाललो ते दैकाल्याला। तर दैकाला म्हणजे एक प्रकारची जत्रा असते, जशी अंगणवाडीची जत्रा असते, कुणकेश्वरची जत्रा असते। त्या जत्रा तिकडे खूप लोक येतात, त्याला जत्रा म्हणतात। आणि आमच्या इकडे गावी आता छोटीशी जत्राच म्हणतात त्याला, पण आमच्याकडे दैकाला म्हणतात। तर दैकाला जाणार आहोत। तर माझ्याबरोबर माझा भाऊ आहे, आता येणार आहे घरात आहे। आता निघणार आहोत आम्ही। थंडी असल्यामुळे जरा जॅकेट वगैरे घातलं आहे शायनिंग मिनिंग मारण्यासाठी। तर चला जाऊ। आता लोक चालली आहेत दैकाल्यात चालली आहेत लोक। देवळाकडे गेलो आम्ही आता दैकाल्यात। गाडी लाव काहीतरी आजूबाजू काढू गावापासून। आदिनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि बघतो तर काय इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे बायकांचा। तर आता तुम्ही मित्रांनो पाहतात की श्री आदिनाथ देवालयाची मूर्ती आहे। तर तसेच थोडंच आदिनाथ देवळाच्या बाजूलाच आमच्या लिंगेश्वराची मूर्ती आहे, ती पण तुम्ही पाहू शकता। तर मंडळी ही आहे आमची आदिनाथ देवालयाची पालखी निघते ठीक 11:30 वाजता। आणि ती आमच्या देवालयाच्या भोवतारी फिरते आणि मग देवळात जाते। तर मंडळी आता आमका भेटलो आता तन्मय गावकर, मालवणात फेमस असलेलं मालवणातलं गावकर यूट्यूब चॅनलचे मालक। तर आमका चाय पाजतलो आता। चला मंडळी, हे बघा आमचे मित्र। आता आम्ही चाय पिऊ किलो चाय आणि भजी खालो आणि पुढचं प्रवासाचं दुकानं बघण्याचं किती खयची दुकानं येली आहेत ती। चला तर मंडळी, आता मी गेलो होते दुकानं बघू आणि दुकानात बघतो तर काय सगळे बॉल बॅट, लहान पोरांसाठी प्लास्टिकच्या बॅटी आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची खेळणी लिहिली आहेत। ती बघून मस्तच वाटला एकदम। आणि ह्या आता दशावतारी नाटक जत्रामधली का नाटक ह्या असताच दशावतारांचा। त्यामुळे दशावतारांचं नाटक म्हणजे काही पौराणिक कथा सांगितली आता संकासुराची, त्यामुळे ती बघूक मजा येतात। आमची जत्रा होती। तर जत्रा व्हिडिओ आवडला असता तुमका तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।